आरोपी अटक नाही, काय मागणी करायला दादा? दादांनी आरोपीला लवकरात लवकर पकडावं, त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील. बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं. आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं. बाळ आमचं सुखरूप आहे, आता आम्ही आनंदी. त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही. अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता. त्यांनी कॉल केला आणि बाणेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं. त्यांनी काय झालं नेमकं सुरुवातीला फोन काय घडलं? आम्हाला फेरबुट मध्ये असं समजलं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. घेतलं पण फेरबुट मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही बाणेर हायवेला आहे. हायवेला त्यांनी आमचं बाळ आम्हाला ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. आम्ही विचारलं नाही कोणी काय नाही, अज्ञातच व्यक्ती होता. आपल्या चॅनलवाले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बाळ आम्हाला मिळालं. आपले खूप खूप धन्यवाद. पण बाळ होतं कुठे, काय झालं, कुणापासून आलं? बाळ सुखरूप मिळालं, त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सुपूर्द केलं. पण ज्या व्यक्तीनं मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस माझ्या भावाने इकडनं बाळ हातात मिळाले. बाळ हातात मिळालं आणि आनंदात आहे. हो, बाळाच्या रूपाने वैष्णवीलाच बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम सांभाळ करणार. बाळ नेमकं होतं कुठं, तुम्हाला कुणाचा फोन आला? नाही, मला कोणाचा फोन नाही आला, कोणाचं काय नाही आलं. मला फोन नाही आला, काय नाही. बाळ कुठं होतं काय नाही. आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं. पण बाळाची तब्येत कशी आहे आता, काय झालं त्याला? काय बाळ खराब झालेलं आहे. आरोपीला अटक व्हावी अशी मागणी आहे. हा, आरोपीला अटक व्हावी. आता बाळ मिळालं, जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी सुद्धा त्यांनी पकडून द्यावे. आरोपीला पकडून द्या. आपण तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा सगळा तुमचा सुरू होता. आपण जर पाहिलं तर आता बाळ पण घेऊन आले. गेले 2 दिवस तुम्ही मागणी करत होता बाळाची. बाळाची मागणी करीत होतं, बाळ मिळालं.